राम राम मंडळी, उद्या माळशिरस 61 फाटी इथं भव्य आणि दिव्य असं हिंद केसरीचं मैदान भरणार आहे मित्रांनो। असं मैदान ज्या मैदानामध्ये हिंद केसरीचं प्रमाणपत्र दिलं जातं। मागच्या वर्षी याच मैदानामध्ये हिंद केसरी मथुर आणि हिंद केसरी सर्जा या बैलजोडीनं विठ्ठल नानाच्या संगतीनं धावून या मैदानामध्ये हिंद केसरीचा मानाचा तुरा स्वतःच्या नावावर केला होता मित्रांनो। ती आठवण प्रत्येक बैलगाडा शौकीनांच्या मनात अजून जशीच्या तशी आहे, बरोबर ना मित्रांनो। भरपूर बैलगाडा शौकीनांची इच्छा आहे की आता जर मैदान उद्याच भरायला लागले तर खेळ पायऱ्यांचे आपल्याला कळायलाच पाहिजे। ते खेळ पायऱ्यांचेच आपल्या समोर घेऊन आलो मित्रांनो। भरपूरशा बैलगाडा शौकीनांची इच्छा अशी आहे की मथुर आणि सर्जा ही बैलजोडी जशीच्या तशी उद्याच्या मैदानात पायऱ्यात आपल्याला बघायला मिळावी। पण काय बैलगाडा शौकीनांनी अशा सुद्धा कमेंट केल्यात की उद्याच्या मैदानासाठी सर्जा, बाब्या आणि विठ्ठल नाना हे त्रिकूट आपल्याला बघायला मिळावं। पण मित्रांनो, उद्याच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात आवडतं त्रिकूट आपल्याला बघायला मिळणार आहे। हो, सगळ्यात आवडतं त्रिकूट। मला वाटतं तुम्हाला अंदाज लागलाच असेल मित्रांनो। नवम हिंद केसरी बकासूर, चतुर्थ हिंद केसरी सर्जा आणि विठ्ठल नाना, हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना हे महाराष्ट्राचं सगळ्यात आवडतं त्रिकूट उद्याला आपल्याला या मैदानामध्ये 100% बघायला मिळणार आहे, असं 100% फिक्स झालेलं आहे मित्रांनो। म्हणजे विचार करा मित्रांनो, जर का बकासूर, सर्जा आणि विठ्ठल नाना हे त्रिकूट जर उद्याच्या मैदानामध्ये असेल तर 100% गुलाल हा फिक्स म्हणजे फिक्सच असणार आहे। अहो, कारण बी तसंच आहे हो। कारण जेव्हा ही जे त्रिकुटी एकत्र आलंय ना, 100% गुलाल घेतलेला आहे। मग ते महाराष्ट्र केसरीचं मैदान असो, कातर खटावचं मैदान असो किंवा इतरही कोणतंही मैदान असो। म्हणजे मला अजून आठवतं राटणीच्या मैदानामध्ये तिथं सुद्धा फायनल गाठला होता, पण काही कारणानं फायनलला गाडी पळाली नव्हती। पण ती त्रिकूट जिथं जिथं एकत्र आलंय 100% असं ताकदीनं धावतं आणि आपली ताकद दाखवतो। म्हणजे सरदार बापकरचे आठवण असेल किंवा याच्या आधी कोरेगावचं आदतचं हिंद केसरीचं मैदान असेल, तिथं सुद्धा ही जोडी एकत्र पळाली होती आणि जबरदस्त धावगेत पहिला क्रमांक पटकावला। म्हणजे सर्जा, बकासूर आणि विठ्ठल नाना हे त्रिकूट बैलगाडा क्षेत्रातील बैलगाडा शौकीनांचं सगळ्यात आवडतं त्रिकूट असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। म्हणजे ज्या लोकांना वाटत होतं की सर्जा आणि मथुर असावं, काही लोकांना वाटत होतं सर्जा आणि बाब्या असावं, पण ती लोक सुद्धा आता खुश होतील की जेव्हा सर्जा आणि बकासूर उद्या एकत्र या मैदानामध्ये पळतील। खरंच मनापासून आनंद होतो आणि मनापासून शुभेच्छा देऊ वाटतात सर्जा, बकासूर आणि विठ्ठल नानांना की उद्याच्या मैदानातला गुलाल तुम्ही ताकदीने घ्यावा मित्रांनो। खऱ्या अर्थानं जर मथुर उद्या सर्जासोबत नसेल तर मथुरचा पैरा मग कोण असायला पाहिजे असं लोकांनी खूप साऱ्यांनी कमेंट केल्या होत्या। पण जसं ऐकण्यात आलंय, जसं कळालंय, उद्या आपला जो बिनजोडचा बेताज बादशाह मथुर आहे की नाही, तो उद्या आपल्याला राजधानी एक्सप्रेस बलमा याच्यासोबत बघायला मिळणार आहे। विचार करा मित्रांनो, दोन्ही समकाठीची बैल म्हणजे ताकद बी एकसारखीच लागणारी बैल जर उद्या एकत्र पळाली तर 100% त्यांची ताकद काय कमी लागणार आहे। तुम्हाला सांगतो 100% ते ताकदीनच धावतील आणि गुलाल स्वतःच्या नावावर करून घेतील बलमा आणि मथुर ही जोडी। बघूया काय ह्यात बदल होतोय का, पण 100% असं बी म्हटलं जाते की हा पैरा फिक्स असणार आहे। त्यासोबतच रणजित निंबाळकर सर यांचा साई आणि स्वामी हा पैरा जसाच्या तसा आपल्याला उद्या मैदानात बघायला मिळेल। कारण मागच्या 3-4 मैदानापासून तो एकत्रच पळतात आणि चांगल्या पद्धतीने त्यांचा पळ आहे, ती जोडी तशीच्या तशी आपल्याला पळताना बघायला मिळेल असं म्हटलं जाते। त्यासोबतच मागच्या कदमवाडी हिंद केसरी मैदानामध्ये ज्या बैलजोडीनं, नवख्या बैलजोडीनं हिंद केसरीचा मान मिळवला अशी बैलजोडी म्हणजे जो आपला पाखरे आणि सोन्या बैल होती, ही आपल्याला जरेवाडीचा पाखरे आणि वडकीचा सोन्या ही बैलजोडी आपल्याला जशीच्या तशी बघायला मिळेल असंही म्हटलं जाते। तो पैरा फिक्स असेल कारण चांगल्या पद्धतीनं त्या जोडीनं गटून त्या दिवशी फायनल काढला होता। त्यानंतर मित्रांनो, जो तेजाभाई आहे, तेजाभाई आणि जो आपल्याला सरपंच DSP ग्रुपचा सरपंच ही जोडी एकत्र पळताना दिसू शकते असंही म्हटलं जाते। आणि त्यासोबतच जसं आपल्याला सांगितलं की आपल्याला मथुर आपल्याला बलमा सोबत बघायला मिळतोय। काही पैरे संध्याकाळपर्यंत क्लिअर होतील, ते म्हणजे घरणिकीचा राजा, रायफल 81-81 जी लोकांना खूप आतुरता आहे की यांचे पैरे काय असतील। पण सगळ्यात जास्त बैलगाडा शर्यती लोकांना आनंद झालाय तो म्हणजे बकासूर, सर्जा आणि विठ्ठल नाना हे त्रिकूट आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे। अहो, गरम आत्ताच एवढं होतं की घाम फुटायला लागला व्हिडिओ करता म्हणजे विचार करा उद्या मैदानात किती गरम होणार आहे आणि मैदान किती तापणार आहे। नक्की 100% मैदानात धुरळा उडणार आहे आणि तो धुरळा गुलालात बदलणार आहे। राम राम, भेटूया पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये।